ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. शेअर बाजारात जोरदार वाढ. आरबीआयच्या नव्या धोरणामुळे बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्समध्ये तेजी. जागतिक योग दिनानिमित्त मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात केला योगाभ्यास. विठ्ठल भक्तीच्या यात्रेतील कोणताही गैरप्रकार खेदजनक आहे. ट्रस्टीच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. आणि पुणेकर भक्तिरसात तल्लीन. संपूर्ण शहर भक्तिमय. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी भवानी पेठेत मोठी गर्दी. आता पाहुयात सविस्तर वृत्त. शेअर बाजारात शुक्रवारी मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 1049.42 अंकांनी वधारून 82,411.29 वर पोहोचलाय, तर निफ्टी 325.80 अंकांनी वाढून 25,119.5 वर स्थिरावलाय. या तेजी मागचं मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी आणलेलं नवं धोरण आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक आदी उपस्थित होते. आळंदी देवस्थान ट्रस्टच्या एका ट्रस्टीने पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारी आणि पालखी ही आनंदाची परंपरा आहे. विठ्ठल भक्तीच्या या यात्रेतील कोणताही गैरप्रकार खेदजनक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून संबंधितांशी चर्चा केली जाईल, असं फडणवीस म्हणाले. मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे, मूळ अर्थ आहे, ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे. ही आनंदाची पालखी आहे. विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू. अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत. त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका. पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू. सर, पण अशा संस्थांवर माणसं नेमताना किमान काय जुन्या काळात काही निकष होते. आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही. ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळलाय. माऊली माऊलीच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय. या भक्तिमय सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वंढे यांनी. आज आपण पुण्यातील भवानी पेठेत आहोत. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्कामासाठी आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात भाविक तसेच पुणेकर पालखीच्या दर्शनासाठी आले आहेत. आपण बघत आहात की इथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक आहेत. आपण पाहत आहात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पालखी रथ आपल्याला दिसत आहे. तसेच आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. पोलिसांनी केलेला चोख बंदोबस्त दिसत आहे. आपण येथील काही नागरिकांकडून दर्शनाला घ्यायला आले त्यांच्याकडून आपले मत जाणून घेऊया. आपण पण पाहत आहात भाविक एकदम आनंदात आणि भक्तिभावात आहेत. सर्वांना सुखी समृद्धी ठेवा हे विठ्ठलाच्या चरणी ते मागणी करत आहेत. आपण पाहत आहात
की पाऊस पडत असताना सुद्धा काहीही गर्दीत फरक पडत नाहीये. त्या पोलीस बंदोबस्तावर आहेत. आपण म्हणतात पाऊस पडतोय आणि पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करत आहेत तिथे. एकंदरीत पाहता पावसाचा सुद्धा या वारीत काही फरक पडत नाहीये. पाऊस जरी असला तरी इथे गर्दी काही कमी होताना दिसून येत नाहीये. न्यूज अनकट मधून मी दिनेश बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. संत गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीने परळीत मुक्कामानंतर आज सकाळी अंबाजोगाईच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू केलाय. भाविकांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात या पालखीचं परळीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर वारीच्या अनुषंगाने विविध गावांतून यात्रा करते. परळी येथे झालेल्या मुक्कामानंतर आज पहाटेच टाळ मृदुंग आणि अभंग गात वारकऱ्यांनी अंबाजोगाईकडे प्रस्थान केलंय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पुणे शहरात दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत दूरसंचार निगम लिमिटेड आणि केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी एक विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमात वारी मार्गांवर हरवलेले मोबाईल शोधणे, चोरी झालेल्या मोबाईलचा मागोवा घेणे आणि फ्रॉड कॉल्स पासून जनतेला सावध करणे याबाबत माहिती दिली जाते. या विषयाची माहिती दिली आहे दूरसंचार विभागाचे संचालक प्रमोद सपकाळ यांनी. आज आपण भारत संचार निगम व केंद्र सरकारमार्फत काही उपक्रम राबवत आहात, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. माझं नाव प्रमोद सपकाळे, मी डायरेक्टर दूरसंचार विभाग, भारत सरकार. ॲक्च्युली आपल्या देशामध्ये हे सायबर फ्रॉडचे गुन्हे खूप वाढत आहे आणि जनतेला माहीत नसतं की सायबर फ्रॉड झाल्यानंतर कुठे तक्रार करावी, कुठे अप्रोच व्हावं. तर भारत सरकारने हा एक उपक्रम आणलेला आहे. भारत सरकारने संचार साथी पोर्टल नावाची पोर्टल आणलेली आहे आणि संचार साथी ॲप नावाचा मोबाईल ॲप आणलेला आहे. जर तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर या ॲपवर तुम्ही तक्रार करू शकतात. पोलिसांमार्फत हा जो मोबाईल आहे तुमचा शोधला जाईल आणि तुमच्यापर्यंत परत जाईल. तुम्हाला बरेचसे व्हॉट्सअप कॉल येतात, मेसेजेस येतात, फसवणुकीचे कॉल येतात. तुम्ही काही क्लिक केलं तर त्यावर तुमचा कंट्रोल पूर्ण मोबाईलचा त्यांच्याकडे जातो. त्यामार्फत तुमचं अकाउंट खाली केलं जातं. तर असे जर मेसेज असतील, कॉल येत असतील, याची तक्रार तुम्ही संचार साथी ॲपवर किंवा संचार साथी पोर्टलवर भारत सरकारच्या करू शकता, जेणेकरून तुमचा पैसा वाचेल आणि तुमचं प्रिव्हेन्शन होईल. तक्रार करायची पद्धत काय असते, नेमकी कशा प्रकारे आपण तक्रार करू शकतो? तुम्हाला जर कॉल आला तर तुम्हाला तो त्याचं नाव सांगतो, नंबर असतो, त्याचा वेळ येतो
तर तुम्ही sancharsati.gov.in ॲपवर जायचं. त्याच्यावर 6 सिटिझन सेंट्रिक तक्रारी आहेत. त्या चक्षू मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये, त्यावर क्लिक करायचं. त्यावर पूर्ण माहिती भरायची, कोणत्या मोबाईलवरनं का आला नंबर, काय मेसेज आला, ते सगळं जातं. ॲटोमॅटिक ते भारत सरकारला जाऊन त्याचा नंबर डिस्कनेक्ट होतो आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, त्या माणसाला अटक होते. पण हे व्हेरीफाय होतं का? समजा एखाद्याने त्याचा गैरवापर केला तर? गैरवापर करणाऱ्यांसाठीच नाही. आता समजा एखाद्याने चुकून कोणाचा काही जाणीवपूर्वक नंबर दिला चुकून. हां, याच्यामध्ये असं असतं की अशा 10 लोकांकडून एकाच दिवशी तक्रार जर आल्या तर आम्ही त्याच नंबरच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतो. आपण सर्वसामान्यांना काय आव्हान करू इच्छिता? आम्ही सर्वसामान्यांना हे आवाहन करू इच्छितात की भारत सरकारच्या संचार साथी पोर्टलचा उपयोग करा. तुमचा मोबाईल हरवला असेल, चोरी गेला असेल, तिथे तक्रार करा. तुम्हाला फ्रॉड्युलंट कॉल येत असतील, तिथे तक्रार करा. तुमच्या नावावर अनवॉन्टेड कनेक्शन कोणी घेतले असतील, तिथे चेक करा. त्याला लगेच डिस्कनेक्ट करा आणि स्वतःचा जीव वाचवा आणि स्वतःची प्रतिमा वाचवा. याचा काही नंबर आहे का? भारत सरकारने काही नंबर रिलीज केलेला आहे? sancharsati.gov.in ही एक पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल आहे आणि संचार साथी ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येतो, हे आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या सोबत फ्रॉड झाला तर 1930 होम मिनिस्ट्रीच्या कॉल सेंटरला तुम्ही 1930 तक्रार करा. तर तुमची तक्रार डायरेक्टली पोलीस कंप्लेंट म्हणून घेतल्या जाते. दुसरं, जर तुम्ही RBIला जर 1 तासाच्या आत कंप्लेंट केली RBIच्या नंबरला, तर 1 तासात जर तक्रार केली तर तुमचे पैसे वाचवू शकतात, ते ट्रान्सफर होऊ शकतात. राज्य शासनाच्या आदेशानुसार 23 जून पासून विदर्भातील शाळा सुरू होत असून पहिल्याच दिवशी प्रवेश उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र शासनाच्या या आदेशाला धक्का देत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पहिल्याच दिवशी राज्यातील 90% खासगी आणि अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असून शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी हा पवित्रा घेतल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष वसंतराव गुईखेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. अनुदान मंजूर करताना यवतमाळच्या शाळांना एक नवाही पैसा देण्यात आला नाही. पण जिल्ह्यातील शाळा कशा चालू आहे? व्यक्तिगत अनुदानाच्या भरोशावर शाळेतील जो काही खर्च असतो छोटा मोठा, तो व्यक्तिगत अनुदान बिगरजात चालतो. शाळेला कुठलीही ग्रँट मिळत नाही किंवा कुठलाही पैसा मिळत नाही. आणि हा सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातला व्यक्तिगत अनुदान मिळालं नाही, ते व्यक्तिगत अनुदान सुद्धा मिळालं पाहिजे. या संदर्भात सुद्धा आमची सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की या सगळ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात वृत्तपत्रामध्ये जर आपल्या बातम्या आल्या तर त्याची निश्चिततेनं गंभीरतेने दखल शासनाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री हे सगळे आणि संबंधित सचिव असेल, संबंधित कमिशनर असेल, हे सगळ्यांनी कुठेतरी दखल घेतली पाहिजे. आणि हा यवतमाळ जिल्ह्याच्या विद्यार्थ्याच्या हिताचा विषय असल्यामुळे आपल्या सर्व माझ्या तमाम पत्रकार बांधवांना माझी पुनश्च नम्र विनंती आहे, या संदर्भातल्या जर आम्हाला बातम्या होणाऱ्या तर निश्चितपणे सरकारला जाग येईल आणि कुठेतरी निश्चितपणे या संदर्भातले जे काही प्रश्न असेल सगळेच प्रश्न एका वेळेला सुटतील असं नाही म्हणता येणार. कोल्हापूर शहरात आज पावसाची उघडझाप सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. आज सकाळी 11 वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 27 फूट 7 इंचावर पोहोचली असून जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेलेत. शिवाय जिल्ह्यातील राधानगरी धरणात पाणीसाठा वाढत असून राधानगरी धरण 61% भरले, त्यामुळे धरणातून 31,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे प्रशासनाकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासोबतच पुण्यातील सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य कार्यकर्ता देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटतायत. या परंपरेचा तो भाग बनलाय, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी न्यूज अनकटशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात. पाहूयात. पुण्याचे लोकप्रिय खासदार आणि सर्वांचे लाडके मंत्री मुरली अण्णा मोहोळ आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूयात आपण, आता पुण्यात तयारी कशी चालू आहे वारकऱ्यांच्या सेवेची? खूप मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने वारकरी दोन्ही पालख्यांच्या समवेत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पालखी
ही वर्षानुवर्षाची परंपरा की पुण्यामध्ये मुक्कामी असतात आणि या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारची सेवा, सुरक्षा, सुविधा देण्याचं काम पुणेकर करतात. प्रशासकीय शासकीय व्यवस्था तर कामं करतातच, मग महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे तर काम करतातच. पण पुण्याचं वैशिष्ट्य आहे की अशा काळामध्ये पुण्यातला सर्वसामान्य सार्वजनिक जीवनात काम करणारा कार्यकर्ता, मग तो गणेश उत्सव मंडळाचा असेल, राजकीय पक्षाचा असेल, तो या परंपरेचा एक भाग झालेला आहे. लाखो वारकऱ्यांचं राहण्यापासून, खाण्यापासून, त्यांची आरोग्य सेवा सुविधा पाहण्याचं काम हे पुणे शहरातले हजारो कार्यकर्ते करतात. त्याच पद्धतीचं आज मी पतित पावन संघटना आणि श्रीरामनवमी उत्सव समिती या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी सुद्धा सालाबादप्रमाणे तीच परंपरा कायम ठेवली आहे. आणि मला वाटतं हेच मी म्हणालो तसं पुण्याचं आमचं वैशिष्ट्य आहे की या पुण्यनगरीमध्ये अशा काही विषय असेल, सेवेचा विषय असेल, आपत्तीचा विषय असेल, काही काळामध्ये अशा अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सगळे पुणेकर एकत्र येतात आणि एका दिशेने विचार करून काम करतात. तेच पाहायला मिळतं. त्यामुळे आमचे लाखोच्या संख्येने आलेले वारकरी सुद्धा एक समाधान या निमित्तानं व्यक्त करतात. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वरम मध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून नांदूरमधून 22,200 क्युसेक वेगाने पाणी आज शुक्रवारी रात्रीपर्यंत नाथसागर जलाशयात धडकणार असल्याची माहिती धरण सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. नाथसागर जलाशयात नांदूर मधमेश्वरचे पाणी दाखल झाल्यानंतर पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. यवतमाळमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झालाय. शंकर परसराम दोडके असं मृत तरुणाचं नाव आहे. पारवा येथील भोसा तलाव या ठिकाणी पाहायला गेला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय. मृतदेहाचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. जालन्याच्या तेजल साळवेने आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण यश संपादित केले. 16 ते 20 जून दरम्यान सिंगापूर येथे आशिया कप तिरंदाजी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जालन्याची तिरंदाज असलेली तेजल साळवे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत तेजलने अंतिम सामन्यात भारतीय प्रतिस्पर्धी खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाई हिचा 146-144 असा पराभव करून सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र तिचं कौतुक केलं जाते. आणि या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.